नमस्कार मंडळी, ह्या बघा पावट्याच्या ह्या शेंगा आहेत। याचीच भाजी आज मी बनवणार आहे। पावटा वांग मिक्स। तर ह्या पावट्याच्या शेंगा सोलून घेतला, थोडाच पावटा निघाला कारण बऱ्याच किडक्या शेंगा होत्या। तर त्यासाठी मी आता इथे वांगे शेंगदाणे भिजत घालणार आहे आणि पावटा कुकरला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे कारण लगेच भाजी शिजते म्हणून। तर आता इकडे कुकर होत आहे थंड, तोपर्यंत कढई घेतली, तेल गरम केलं, जिरे मोहरीची फोडणी केली, लसूण घातला, कांदा घातला, कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडासा टोमॅटो घातला, तोही छान परतून घेतला। त्यामध्ये आता आपले बेसिक मसाले घालायचे, हळद, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, हिंग आणि थोडंसं मीठ घालायचं कारण पावटा उकडते वेळेस मी मीठ घातलं होतं त्यामध्ये, म्हणून इथे थोडं कमी घालते। मिक्स करायची आणि उकडून घेतलेला पावटा ह्या फोडणीमध्ये घालायचा। तर बघा असा उकडलेला पावटा दिसतो, तो आता मी फोडणीत घातलेला आहे। भिजत घातलेले शेंगदाणे घालून घ्यायचे फोडणीमध्ये आणि मिक्स करायचं आणि वांग्याच्या अशा मोठ्या फोडी करून यामध्ये घालायच्या, छान मिक्स करायचं आणि झाकून शिजवून घ्यायचं। त्या पावट्याच्या पाण्याबरोबरच हे वांग शिजल्या जातं। आता इथं वांग शिजत आलेलं आहे बऱ्यापैकी। त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं, आवडत असेल तर घाला, नाहीतर सडसडीत भाजी होते म्हणून मी घालते थोडंसं। आणि कोथिंबीर घालायची, पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची। बघू शकता तुम्ही पावट्याची भाजी करून तयार झालेली आहे। अप्रतिम चवीला लागते, भाकरी चपाती बरोबर खूप छान लागते खायला। तुम्ही एकदा नक्की करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर पटापटा सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।